मित्रांनो, गेले 9 वर्षापूर्वी घडलेलं महाराष्ट्रातलं एक अत्यंत भयानक हत्याकांड, जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये झालं होतं. म्हणजेच पोलीस डिपार्टमेंटमधलीच माणसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती. ज्या स्त्रीचा मृत्यू झाला होता, तिचे अनन्वय अत्याचार करून तिच्या शरीराचे ज्या पद्धतीनं अ, विच्छेदन किंवा विच्छेदन विल्हेवाट ज्या पद्धतीने लावली होती, त्या अश्विनी बेंद्रे ज्या तत्कालीन पोलीस निरीक्षक होत्या म्हणजेच पी-एस-आय होत्या आणि त्यांच्यावरती त्यांची ही अवस्था करणारे त्यावेळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर या दोघांच्यामध्ये असलेला विवाहबाह्य संबंध आणि प्रेम या सगळ्या गोष्टींमधून जवळ-जवळ 9 वर्षापूर्वी म्हणजेच 2016 साली या हत्येचं म्हणजे ही हत्या झाली. त्यानंतर आज 2009 म्हणजे सॉरी 2025 जवळ-जवळ 9 वर्षांनी आज 4 एप्रिलला ही 4-5 एप्रिलला आज ही सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि पनवेल न्यायालयामध्ये या सुनावणीचा आज शेवट झाला. मित्रांनो, अश्विनी बेंद्रे हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं होतं. त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे होते. त्याचबरोबर त्यांच्याच सरकारमध्ये असलेले एकनाथ खडसे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते. परंतु त्यांचा भाचा राजेश पाटील हा या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व होता. त्याच्यामुळं पॉलिटिशियनचं जे काही प्रेशर होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं जवळ-जवळ 9 वर्ष या प्रकरणाला लागली. परंतु तो राजेश पाटील हा याच्यामधून निर्दोष सुटला. नक्की प्रकरण काय होतं मित्रांनो? अश्विनी बिंद्रे मॅडम कोण होत्या आणि त्यांच्यावरती जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी ज्या प्रकारे त्यांची हत्या केली, नक्की हे प्रकरण काय होतं? हेच या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा. मित्रांनो, 2016 साल होतं आणि 2016 सालामध्ये ज्यावेळेस या पोलीस निरीक्षक अ, ज्या अश्विनी बिंद्रे या होत्या. खरं तर ह्यांचं ह्या कोल्हापूरच्या प्रॉपर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये त्यांची परीक्षा त्या पास झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग झाली ती सांगलीला. सांगलीला ज्यावेळेस त्यांची पहिली पोस्टिंग झाली, त्यावेळेस त्यांचा आणि कुरुंदकरांची ओळख झाली. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीनं खरंच ह्या गोष्टी चालतात का यावरती अनेकांचा विश्वास बसत नाही. परंतु ह्याच गोष्टी या पोलीस डिपार्टमेंटमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने आणि अत्यंत एका वेगळ्या किळसवाण्या वृत्तीने चालत असतात. याचे अत्यंत उत्तम असं उदाहरण. सांगलीमधून त्यांची बदली रत्नागिरीला होते. त्यावेळेस अभय कुरुंदकर आणि या अश्विनी बेंद्रे यांच्यामध्ये प्रेम प्रकरण चालू होतं. परंतु त्यांचा डिस्टन्स लांब होतं, त्यांचं जाणं-येणं लांब होतं. सो त्याच्यामुळे त्यांना रत्नागिरीला येण्यासाठी त्रास व्हायचा. याच्यातून त्यांची भांडणं वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर या अश्विनी बेंद्रेंची पुन्हा एकदा नवी मुंबई येथील कळंभोली या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली. तिथेही त्यांच्यासोबत अशाच प्रकारे यांची वागणूक होत होती. हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्यामुळे याची दादागिरी चालत होती आणि दादागिरीमुळं आणि याच्या एकूणच सगळ्या गोष्टींमुळं तो तिच्यावरती त्या अश्विनी मॅडम यांच्यावरती तो नेहमी मारहाण करत असे, या सगळ्या गोष्टी करत असे. आणि एक दिवशी त्याची रागाच्या भरामध्ये त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये बॅट मारून त्यांचा त्या ठिकाणी खून करण्यात आला. आता खून केल्यानंतर याचं करायचं काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर खूप मोठा. खून केल्यानंतर आता हा मृतदेह नक्की करायचं काय? याची विल्हेवाट कशी लावायची? म्हणून त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरकडून त्यांचा जो ड्रायव्हर होता कुंदन भंडारी नाव होतं त्या ड्रायव्हरचं. त्या ड्रायव्हरकडून त्यांनी ती सगळी प्रोसेस म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं धड वेगळं केलं, हात-पाय वेगळे केले. जो लाकडं तोडण्याचा जो कटर असतो, त्या कटरने त्यांचं धड वेगळं केलं, हात वेगळं केलं आणि ते तिथल्याच वर्सोव्याच्या खाडीमध्ये नेऊन ते टाकून दिलं. बरं आता धाडाचं करायचं काय म्हणून त्यांनी एक रात्र त्या फ्रिजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते एका लोखंडी पेटीमध्ये टाकून तो त्या ठिकाणी खाडीमध्ये टाकायला गेला. त्यावेळेस सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्याच वेळेस त्याचा मित्र जो त्याचा एक मित्र होता त्या मित्राचा आणि राजेश पाटील यांचं एकाच दिवशी तिथे येणं आणि जो महेश पळणीकर म्हणून एक मित्र होता, त्याचं आणि त्या राजेश पाटील या दोघांचं त्या दिवशी तिथे येणं. त्याच्यामुळे राजेश पाटील हे त्याच्यामध्ये अडकले. आता राजेश पाटील हे कोण? तर ते एकनाथ खडसे यांचा तो भाचा. त्याच्यामुळे तो या प्रकरणामध्ये अडकला. परंतु त्याची आज निर्दोष सुटका करण्यात आली. कारण त्याच्या विरोधात कुठलेही पुरावे नव्हते. त्याच्या विरोधात कुठल्याही काही गोष्टी नव्हत्या असं म्हटलं जातंय. परंतु पॉलिटिशियनचं काही जे प्रेशर होतं ते त्या ठिकाणी पडलं आणि त्याच्यामुळं अश्विनी भावेंचा त्यावेळेस खून करण्यात आला आणि त्याच्यानंतर 9 वर्षांनी आज अश्विनी बिंद्रे यांचं त्या ठिकाणी खून जो काही मर्डर करण्यात आला होता, त्याच्यानंतर आज
त्यांच्या या सगळ्या गोष्टींबद्दल कुठेतरी बोललं जातंय किंवा आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असं म्हणायला हरकत नाही. कारण हे जे कोणी कुरुंदकर होते, अभय कुरुंदकर यांच्यावरती त्या ठिकाणी खुन्हा खटला नोंद झालेला आहे आणि आता त्यांना नक्कीच फाशीची शिक्षा होईल, अशीच आशा व्यक्त करूया आणि अशा अशा खुन्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, एवढीच सरकारला आणि गृह खात्याला विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.